ते पिल्ले हिंदूंच्याच घरामध्ये घुसून हिंदूंना मारतात। आताच विधानसभेच्या निवडणुकीत आता 1 वर्ष सुद्धा झालेलं नाहीये, तेव्हा सांगितलं होतं की फारुख परत जर निवडून आला तर हिंदू खतरे में। मी धुळे शहरातल्या नागरिकांना जाहीर आवाहन करतो की फारुख शाहने जर एखाद्या हिंदूंच्या घरामध्ये घुसून जर कोणाला मारठोक केली असेल, आजीवन मी धुळे शहर सोडून चालला जाईल। फक्त मुसलमानांचा भाव दाखवून हिंदूंना गुमराह केलं। अरे तो फारुख छाती ठोकपणे मी सांगतो चांगला मनुष्य होता, जातीने मुसलमान होता पण खानदानी होता। एकही हिंदूंच्या घरामध्ये घुसून हिंदू बांधवांना किंवा माता बहिणींना कुणाच्या अंगावर यांनी हात टाकला नाही। आणि हे फारुखच्या नावावर, अरे हे फारुखचे अंडे पिल्ले हे आपले शाहरुख, अरे हेच हिंदूंच्या घरामध्ये घुसून मारठोक करून राहिले आणि लोकांच्या माघाऱ्या घेऊन राहिले। धुळेकर जनतेनो, ज्यांना जन्माला घातलेलं आहे त्यांचं भविष्य बघा आणि होणाऱ्या 15 जानेवारीच्या मतदानाच्या दिवशी एकही मत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना देऊ नका। धुळेकर जनतेनो, डोळे उघडे ठेवून आणि विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला मतदान करायचंय।